गेलेले आहेत। विश्वजितजी, तुम्ही अत्यंत संयमाने या सगळ्या प्रकारामध्ये आपली भूमिका मांडलेली मी आतापर्यंत बघितलेली आहे, पण आठवडाभरापूर्वी विश्वजित कदम अत्यंत अग्रेसिव्ह दिसत होते। शेवटपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात जे आहे ते श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा सुद्धा तुमच्याकडनं जोमाने सुरू झालेला दिसत होता आणि ती प्रेस कॉन्फरन्स पण शेवटी तुम्ही घेतलीत। नक्की काय चाललं होतं सांगलीमध्ये आणि आत्ताची परिस्थिती काय आहे, तुम्ही काय त्याच्याबद्दल प्रकाश टाकू शकाल? मी पुन्हा म्हणजे मी यापूर्वी अनेक मुलाखतींमधून किंबहुना ज्या वेळेस वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मला सांगली लोकसभाच्या जागेबाबतीत माझ्याशी संवाद साधत होते, मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आणि त्या माझ्या व्यक्तिशा नसून ते सांगली जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघातला एक विधानसभेचा काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी गेले 15 ते 20 वर्षापासून सातत्याने त्या जिल्ह्यामध्ये युथ काँग्रेसच्या चळवळीतनं जे की मी काम करतोय, या सगळ्या कार्यकर्त्यांची जी काय नाळ आमची जुळलेली आहे, कदम कुटुंबाची किंवा व्यक्तिशा माझी, ती समजून घेऊन ह्या भावना मी सातत्याने मांडत होतो की ही सांगली लोकसभा, सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय पतंगरावजी कदम, स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब आणि मध्यंतरीच्या काही काळासाठी मदनभाऊ पाटील असतील, अशी अनेक नेते मंडळींनी ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या विचारातून एक काँग्रेस पक्षाचा पाया हा भक्कम केलेला आहे आणि गेल्या काही वर्षांपासून मी आणि आमचे सर्व सहकारी तो अधिक मजबूत करण्याचा आम्ही एक मनापासून प्रयत्न केला। व हा जिल्हा काँग्रेसचा आहे, इथे तळापर्यंत काँग्रेस पक्षाला मानणारे कार्यकर्ते आहेत। या भूमिकेतून मी सातत्याने गेले काही महिन्यांपासून ही मागणी करत होतो की ही जागा महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळावी, ही आमची भूमिका होती आणि आज ती आहे। कारण तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही जे शेवटची भूमिका मांडली ती फार इंटरेस्टिंग आहे। तुम्ही असं म्हणालात की राज्यातील नेत्यांनी हा निर्णय एकतर्फी होता, तो घटक पक्षांना विचारात घेऊन करण्याची गरज होती अशी भूमिका घेतली आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं। म्हणजे शिवसेनेकडनं जो उमेदवार घोषित करण्याचा निर्णय डायरेक्टली घेतला गेला। ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे, संघर्षाच्या परिस्थितीमध्ये ते जे राजकारण करतायत त्याही बद्दल आम्हाला आदर आहे असंही तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं आणि निर्णयाचा फेरविचार करा हे तुम्ही सातत्याने मांडताय। पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही त्याच्यानंतर असं म्हणालात की सांगली जिल्ह्यातील राजकीय वस्तुस्थिती आणि राजकीय परिस्थिती काय आहे याची पुन्हा एकदा पारख करून घ्यावी, माहिती घ्यावी, अशा पद्धतीची विनंती सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये केलेली होती। मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे की सांगलीची ही परिस्थिती काय आहे, राजकीय परिस्थिती काय आहे, कारण सांगलीचा विचार करताना कदम कुटुंब किंवा कदम परिवार यांचा विचार होत नाही असं होणं शक्यच नाही। तुमचे वडील अनेक वर्ष तिकडनं निवडून पण येत आहेत, महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष ते कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, अनेकदा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये त्यांचं नाव आतापर्यंत अनेकदा आलेलं आहे। पण तरी सुद्धा तुम्ही जी वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न करताय ती काय वस्तुस्थिती आहे मला तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे आणि काय अशी परिस्थिती होती की विशाल पाटलांसाठी तुम्ही हा आग्रह धरलेला होता की त्यांनाच ही उमेदवारी मिळाली पाहिजे? महाराष्ट्रातलं आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे, पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण हे समाजकारणाशी फार जवळून जुडलेलं आहे आणि सांगलीच्या मातीतून जे काही समाजकारण किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीनंतर महाराष्ट्राच्या घडवण्यामध्ये ज्या काही नेत्यांचं योगदान राहिलेलं आहे ते कुठल्याही क्षेत्रात असो, सहकार, शिक्षण किंबहुना इतर काही क्षेत्र असतील, या सर्व क्षेत्रात एक दूरदृष्टीचा आणि खंबीर असं नेतृत्व सांगलीच्या मातीतून महाराष्ट्राला मिळाले। आता मी जे शिक्षण चळवळ असेल, जी सहकार चळवळ असेल, ही सांगलीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ही मोडलेली आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे साखर कारखानदारी आहे, सहकारी सूतगिरण्या, सहकारी पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील, सहकारी, ही सगळी सहकार चळवळ ही काँग्रेस पक्षाच्या विचारातून तयार झाली आणि सांगली जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रात संस्थात्मक पद्धतीचं राजकारण जातं, कारण संस्था म्हणजे त्यातून माणसांची एक संबंध जोडले जातात आणि ते माणसांची त्या कुटुंबांची संबंध जुडल्यानंतर ते पुढे पिढ्यानपिढ्या राहतात आणि म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं हे संस्थात्मक नेटवर्क आहे, ते सहकाराचं नेटवर्क आहे, ते अनेक विकास कामांचं नेटवर्क आहे आणि त्यातून लोक ही काँग्रेस पक्षाची जोडलेली आहेत। म्हणून ही माझी
एक अग्राची आक्रमकपणेची ही माझी भूमिका होती. ज्या दिवशी महाविकास आघाडीने एकत्रित पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी एकत्रितपणे ही जागा सांगलीची शिवसेनेला गेली असं एकत्रितपणे, त्यात काँग्रेसचे आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब त्या ठिकाणी होते आणि महाविकास आघाडीचे नेते होते, त्यांनी जाहीर केलं. निश्चित स्वरूपात एक ह्युमन नेचर आहे, म्हणजे माणसाचा एक स्वभाव आहे की एखाद्या व्यक्तीला कुठली तरी चुकीची किंवा वाईट बातमी कानावर येते तर थोडीशी ती पचनी पडायला वेळ लागतो. आणि हा तर सांगलीच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तोंडातला घास काढून घेतल्यागत झालं होतं. आणि म्हणून ज्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली त्याच्या आधी मी विशाल पाटील, जयश्री वहिनी, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, जिल्ह्यातले काही प्रमुख नेतेगण आम्ही एकत्रित तब्बल 2.5-3 तास मी त्यांची बैठक घेतली. ते माझ्याकडे आले होते. त्यांना पुढची दिशा काय करायचं, कसं करायचं, अशा त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. मी सांगितलं की मी साधी उदाहरण देतो, म्हणजे एखादा विद्यार्थी जरी नापास झाला तरी हे सुद्धा पचनी पडायला काही दिवस लागतात. म्हणून कार्यकर्त्यांना जो हा धक्का बसला त्यातून कार्यकर्त्यांना भेटणं, कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, काँग्रेस प्रेमी लोकांशी संवाद साधणं हीच आमची भूमिका त्या दिवशी होती. कारण शेवटी मी माझं स्पष्ट मत मांडलेलं आहे की काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी बरोबर का आहे आणि शिवसेना काँग्रेस बरोबर काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा गट आज तिन्ही पक्ष महाविकास आघाडीत काय. सत्ताधारी पक्षाने जे देशातील महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांचं जे काही शोषण केलेलं आहे, ज्या काही अपेक्षांचा भंग केलंय, मग ते महागाईच्या बाबतीत असेल, बेरोजगारीचे प्रश्न तरुण पिढीच्या समोर मोठे आहेत, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मोठे आहेत, आज अनेक महत्वाचे प्रश्न आहेत आणि या महाराष्ट्रातले उद्योग बाहेर नेले जात आहेत आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रही मागे पडत चाललेला आहे. अशा अनेक प्रश्नांवर खरं तर वाचा सरकारने फोडला पाहिजे. परंतु आज वेगळं राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये, पक्षफोडीचं चाललंय आणि इतर दृष्टीने जे राजकारण, त्याला महाराष्ट्राची जनता, कारण महाराष्ट्राकडे देशाचा बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे. आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून जे काय वैभव महाराष्ट्राला मिळालं त्यातून मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्राचा एक गर्व आहे, अभिमान आहे की देशाला फार मोठं नेतृत्व वेगवेगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून, पुण्यातनंही काही थोर मोठी नेते मंडळी देशाच्या लोकसभेत किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलेली. आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला सध्या शोभणारं हे महाराष्ट्रातलं राजकारणाचं वातावरण नाही आणि ह्याला कुठेतरी लोक कंटाळलेले. आणि म्हणून एकीकडे हे विषय आहेत आणि त्याच्याकरता हे 3 पक्ष एकत्र आलेत, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आज एकत्रपणे लढतायत. तो मोठा व्यापक आणि महत्वाचा विषय. आणि म्हणून कदाचित महाराष्ट्रातल्या 3 पक्षांनी ज्या काही सीट्स मधल्या वाटाघाटी झाल्या त्याच्यात नाईलाजाने म्हणा कदाचित ही सांगलीची जागा ही सोडावी लागली असेल काँग्रेस पक्षाला. त्यात मी एक आवर्जून उल्लेख करतो की जसं मी आक्रमकपणे लढत होतो तसं राज्यातले आदरणीय नाना पटोले साहेब असतील, प्रांताध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या तिन्ही नेत्यांनी सुद्धा सांगलीच्या जागेसाठी खूप आक्रमक पवित्रा घेतला. प्रसंगी खूप त्यांचे तिथे वादविवाद झाले. दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांनी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आदरणीय के.सी. वेणुगोपाल, आदरणीय रमेश चन्नीतला, या सगळ्यांनी या ठिकाणी सांगलीच्या जागेसाठी हट्ट धरला. परंतु कुठेतरी नाईलाजांनी इंडियासाठी, इंडिया अलायन्ससाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी एका व्यापक चांगल्या दृष्टिकोनासाठी कदाचित हे पाऊल मागे घ्यावं लागलं असेल काँग्रेस पक्षाला आणि जागा शिवसेनेला द्यावी लागली असेल. मला तुम्ही फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि एकूणच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे महाराष्ट्रामध्ये ह्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचंच आहे. पण तरी सुद्धा मी आता मगाशी बघत होतो 1980 पासून वसंतदादा पाटलांच्या घराण्याचा सांगलीच्या सीटवरती निर्विवाद वर्चस्व राहिलेला आहे, म्हणजे अगदी 2014 पर्यंत. काय अशी परिस्थिती घडली की प्रतीक पाटील हे 2014ला हरले, 2019ला प्रतीक पाटलांनी निवडणूकही नाही लढवली, अशी काय परिस्थिती घडली होती? कारण 19ला तर विशाल पाटील लढले होते, तेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर त्यांना लढावं लागलं होतं. सांगलीमध्येच आपण त्याच घराण्यामध्ये संघर्ष बघितलाय, विशाल पाटील वर्सेस मदन पाटील असा एक संघर्ष आपण त्या ठिकाणी बघितलाय. नक्की काय ही सगळी बॅकग्राऊंड होती आणि त्याच्यातनं तुम्ही कसा मार्ग काढू शकत होता? नाही पहा, मी गेले 20 वर्ष एक माझ्या पलूस कडेगावचा समाजकारण मी
आमच्या वडिलांच्या, माझे चुलते मोहनराव कदम दादांच्या मार्गदर्शनाखाली मी सातत्याने करत आलेलो आहे. आणि 1997च्या दरम्यान स्वर्गीय प्रकाश बापूंचं आकस्मिक दुःखद निधन झालं. काही काळ आजारी होते आणि तदनंतर मला वाटतं प्रतीक पाटील हे विशालचे थोरले बंधू आहेत आणि ते राजकारणात हळूहळू येत होते. कदाचित मला वाटतं स्वर्गीय प्रकाश बापूंची इच्छा असेल की प्रतीक पाटलांनी खासदारकी लढावी म्हणून त्यांना ते तयार करत असतील कदाचित. आणि त्या राजकीय परिस्थितीत प्रतीकजींना उमेदवारी मिळालेली होती आणि ते थोडक्यात काही मतांनी तिथे निवडून आलेले होते. 2009ला सुद्धा त्यांना पक्षांनी संधी दिली आणि ते पुन्हा एकदा काही मताधिक्याने तिकडे निवडून आले. आता त्यावेळेस सुद्धा दिल्लीतल्या वरिष्ठांनी कदम साहेबांना विचारलं होतं की तुम्हाला लोकसभेला इच्छा आहे का, कारण तो शेवटी कदम साहेबांचं एकंदरीत सांगली जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं काम हे आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात दुःखद घटना घडली असेल आणि त्यांचे चिरंजीव हे राजकीय दृष्ट्या सक्षम असतील तर प्रतीकला तुम्ही उमेदवारी द्या, आमचं काही म्हणणं नाही. हे साहेबांनी 2007ला आणि 9ला भूमिका घेतली. 9ला प्रतीकजी परत निवडून आले, केंद्रीय मंत्री झाले. 14ला तर हे बघा देशातच संपूर्ण एक वेगळी लाट होती आणि त्यात अनेकांचा दुर्दैवाने काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला. 19ला हा विषय वसंतदादा घराण्यात कुणी पुढे येऊन खासदारकीसाठी लढावं हा विषय वेगळा होता. त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण साहेब, हर्षवर्धन पाटील साहेब, आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस हर्षवर्धन पाटील साहेब काँग्रेस पक्षात होते आणि आमची एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये एक प्रतीकजी 14चे उमेदवार होते म्हणून त्यांना विचारण्यात आलेलं होतं. पण त्यांच्या कुटुंबात मला वाटतं काही चर्चा झालेली दिसते आणि मग त्यातनं विशाल पाटील हे इच्छुक आहेत असं जेव्हा आम्हा सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांना कळलं त्या विशालला आम्ही पुढे केलं. आणि पण त्यावेळेस मला वाटतं आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण होतं. भीमा कोरेगावची दुर्दैवाने एक घटना घडलेली होती महाराष्ट्रात. वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवैसींचा AIM त्यांची युती होती आणि अशा अनेक पक्ष, शेतकरी संघटना एकत्रित आलेले होते आणि थोडं त्या 2019च्या राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या काही पक्षांनी केला आणि त्यांनी जागा वाटप काही मागून घेतली. आणि त्याच्यातनं शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब जे पश्चिम महाराष्ट्रात काम करतात, खास करून कोल्हापूर जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे आणि सांगलीमध्ये काही ठिकाणी प्रभाव आहे, तर त्यांनी ही जागा सांगलीची मागितली आणि मग त्या जागेवर विशाल पाटलांना ही निवडणूक लढवावी लागली. पण इंटरेस्टिंग गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये गेले काही दिवस सतत ही चर्चा होती की विश्वजित कदम आता नॉट रिचेबल झालेले आहेत, विश्वजित कदम नाराज आहेत. विश्वजित कदम तुम्ही दिल्लीला गेला होता, दिल्लीत सुद्धा तुम्ही जाऊन भेटून आला होतात. आणि मला कल्पना अशा करता पण आहे कारण मला आठवतंय की सोनिया गांधी ज्यावेळेस 2018ला मुंबईत आलेल्या होत्या त्यावेळेस तुमचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, पतंगरावजी, आणि त्यांना भेटण्यासाठी खास त्यावेळेस त्यांना भेटायला गेल्या होत्या. म्हणजे तुमच्या घराण्याचा एवढा जवळचा संबंध हा गांधी परिवाराबरोबर, काँग्रेस श्रेष्ठींबरोबर राहिलेला आहे. तरी सुद्धा विश्वजित कदम नाराज आहेत आणि विश्वजित कदम सुद्धा काहीतरी पाऊल उचलू शकतात. कारण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सतत असं त्यांचं म्हणणं होतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे तो काँग्रेसकडनं त्यांच्या महत्त्वाच्या जागा खेचून घेतोय आणि ऐकायला तयार नाहीये. ज्या पद्धतीने त्यांनी अनाऊन्समेंट केली जागेची, डिक्लेअर करून टाकली सीट, कुठल्याही पद्धतीने चर्चा न करता डायरेक्टली त्यांनी सीटमध्ये तिकडे उमेदवार डिक्लेअर करून टाकला. या सगळ्या गोष्टींमुळे विश्वजित कदम नाराज आहेत. एक क्लिप तुमची फिरायला लागली होती जिथे देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतायत विश्वजित तुझा विचार आपण करूया लवकरच, काहीतरी वेगळा विचार करायला लागेल. ही क्लिप त्याच्या वेळेस बरोबर फिरायला लागली. सोशल मीडिया तर तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने आजकाल गोष्टी होत असतात. तुम्ही या गोष्टींकडे कशा पद्धतीने बघत होतात? आणि मी तुम्हाला मीडियाच्या बाजूने सांगतो, आजकालच्या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टींवरती विश्वास बसतो. कोणालाही वाटलं नव्हतं अशोक चव्हाण कधी काँग्रेस सोडून जातील, कृपाशंकर सिंग काँग्रेस सोडून जातील. हे सगळे स्टॉलवर्ट एकेकाळचे काँग्रेसमधले राहिलेले नेते. त्याच्यामुळे तुमच्याबद्दल जेव्हा नाराजीच्या गोष्टी आणि तुम्ही सुद्धा काहीतरी भूमिका घ्याल असं बाहेर येत होतं किंवा अशा चर्चा सुरू झालेल्या होत्या, अनेकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला होता. तुम्ही त्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघितलात? कधी असा विचार तुमच्या मनात आला होता का त्यावेळेस? नाही, आता खूपच प्रश्न तुम्ही एका प्रश्नात विचारलेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत. त्या सगळ्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मुळात म्हणजे हे नक्की आहे की माझे वडील हे मुळातच एका दुष्काळी तालुक्यातनं छोट्याशा गावात जन्माला येऊन फार वेगळ्या परिस्थितीतनं आयुष्यभर संघर्ष करावा लागला. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत त्यांच्या पायामध्ये चप्पल नव्हती.
परंतु त्यांनी आयुष्यभर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, पंडित नेहरू, इंदिराजी, स्वर्गीय यशवंतराव मोहिते, वसंतदादा या सगळ्यांना आदर्श ठेवून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम केलं. शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर अण्णांचा फार एक त्यांच्यावर विचारधारेचा एक पकड होती. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेची त्यांच्यावर एक पकड होती. आणि म्हणून ह्या पद्धतीने त्यांनी म्हणजे पुण्याला येऊन शैक्षणिक प्रवास सुरू पहिला केला. शिक्षक म्हणून नोकरी लागले, 2 वर्ष त्या शाळेत झोपायचे, राहायचे, अशी परिस्थिती 62 ते 64 होती. हे करत करत काँग्रेस हा त्या काळातला, आता तुम्ही विचार करा 60, 70, 80, 90चं दशक, या काळामध्ये काँग्रेस हा देशातला एक अत्यंत प्रभावशाली पक्ष होता. स्वातंत्र्य लढ्यापासून ते देशाच्या जडणघडणीमध्ये काँग्रेस पक्षाचं या देशाला एकत्रित ठेवण्यामध्ये प्रचंड मोठं योगदान झालं. आपण म्हणजे चायनाचं युद्ध झालं, पाकिस्तानचं युद्ध झालं, बांगलादेशचं युद्ध झालं, माओवादी चालू होतं, तिथं काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले चालू होते, तरी सुद्धा काँग्रेस पक्षाने या आपल्या देशाला एकत्रितपणे ठेवण्याचं मोठं काम केलं. आणि ह्या विचारधारेने आमच्या साहेबांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. खरं तर त्यांनाही तिकीट मिळालं नव्हतं 1980ला, पण त्यांनी काँग्रेसचा विचार सोडला नाही. 85ला त्यांना तिकीट मिळालं. पण आमच्या पलूस कडेगावच्या जनतेने आमच्या पतंगरावजी कदम साहेबांना कुठलाही राजकीय वारसा नसताना, काही नसताना 80च्या दशकामध्ये भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिला आणि प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन महाराष्ट्रामध्ये काम करण्याची त्यांना संधी दिली. पुढे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कर्तृत्व होतं, त्यांचं नेतृत्व होतं. आणि अशा माध्यमातून सोनियाजींचं, आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींचं फार मोठं एक पतंगरावजी कदम साहेबांबाबतीत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. भारतीय विद्यापीठात त्या 2दा आला. पलूस कडेगावमध्ये पूर परिस्थितीत, सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीत, दुष्काळाच्या परिस्थितीत आमच्या पतंगरावजी कदम साहेबांच्या विनंतीला मानून जवळजवळ 2-3दा आला. ज्यावेळी शक्य असेल युपीएच्या काळामध्ये सांगलीकरांच्या दुःखद प्रसंगामध्ये, मग तो दुष्काळ असो किंवा पूर परिस्थिती असो, अशा प्रसंगांमध्ये तिथे लोकांच्या सांत्वन करण्याकरता केवळ पतंगरावजी कदम साहेबांच्या विनंतीला मानून त्या नेहमीच तिथं येत गेला. म्हणून आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधीचा नेहमीच एक जिव्हाळा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांवर राहिला. कारण त्यांना त्यांचं कर्तृत्वावर फार कौतुक होतं. एवढं शून्यातनं, म्हणजे ज्यावेळेस 1999ला त्या सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या उद्घाटनाला आल्या, त्यावेळेस एका भाषणात त्यांनी उल्लेख केला की किसान का बेटा, एक गरीब किसान का बेटा आज इतना बड़ा काम कर सकता है, इस पे मुझे गर्व है, हे त्यांचं वाक्य होतं त्या 1999च्या कार्यक्रमात. आणि म्हणून ज्यावेळेस आमचे वडील 1918ला आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये लीलावतीला, आणि खरं मी सोनियाजी गांधींचा खरंच मनापासून ऋणी आहे की कारण असं हॉस्पिटलमध्ये शक्यतो पेशंटला जाणं फार क्वचित होतं. पण मला फोन केला त्यांनी 2दा. अरे म्हणजे तू सांगितलं नाही मला पतंगरावजी हॉस्पिटलला ऍडमिट आहे. म्हणजे कोणते हॉस्पिटल? मुंबईमध्ये. तातडीने त्यांनी त्यांच्या स्टाफला निरोप दिला की मला त्यांना भेटायला जायचंय. त्या मुंबईमध्ये आल्या, हॉस्पिटलमध्ये आल्या आणि जवळजवळ 35 ते 40 मिनिटं, 45 मिनिटाच्या आसपास मला वाटत होतं, माझ्या आईंशी त्यांनी चर्चा केली, आमच्या कदम कुटुंबातल्या सदस्यांशी चर्चा केली आणि खूप धीर देण्याचं काम सोनियाजींनी त्या काळामध्ये एक अत्यंत असं विचित्र अशा अवस्थेत आम्ही सगळे होतो आणि त्या अवस्थेत मॅडमनी केला. आणि म्हणून एक मॅडमशी माझा सुद्धा फार व्यक्तिगत जिव्हाळा राहिलेला आहे. फार मोठं आदराचं स्थान, मला सांभाळण्याचं स्थान माझे वडील गेल्यानंतर त्यांनी केलं, आमच्या पलूस कडेगावच्या जनतेने केलं, सांगलीच्या जनतेने मला आधार दिला, धीर दिला. आणि म्हणून कुठेतरी ही बांधिलकी, हे आमचं एक नातं आहे आणि ते नातं जोपासण्यासाठी आज मी माझी ही धडपड सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने सांगली जिल्ह्यामधल्या अनेक प्रसंगांमध्ये करतो. 19ला प्रचंड मोठा पूर आला. मी काय काम केलं ते माझ्या पलूस कडेगावच्या जनतेला आणि सांगली जिल्ह्याने ते समक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हे काम करत असताना महाराष्ट्रामध्ये एक काय होतं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही फार वेगळी आहे. आपल्याला आठवतं विलासराव देशमुख साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, मुंडे साहेब होते, नारायण राणे साहेब ही विरोधी पक्षात नेते होते, गडकरी साहेब आज केंद्रात मोठे नेते झालेले आहेत, ते महाराष्ट्राच्या राजकारणात होते. परंतु वैचारिक लढाई, वैचारिक मतभेद असू शकतात, पण ते व्यक्तिगत असता कामा नये आणि ते व्यक्तिगत महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हते. आज अशी परिस्थिती आहे की जसं तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचा उल्लेख केला, ही क्लिप व्हायरल झाली की मला ते विधिमंडळाच्या बाहेर आम्ही चालत होतो, तो प्रसंग तर खरं वेगळा आहे. माझ्या नाही तो प्रसंग मुहूर्त लावतो, विषय असा होता की माझ्या
माझ्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा कृष्णा कॅनलचा आणि तारळीच्या धरणाच्या पाण्याचा एक विषय आहे. कडेगाव तालुक्यातल्या धानेवाडी मधून माझे गाव आहे, जे ताकारी टेंबूच्या योजनेअंतर्गत वंचित राहिलेले. माझी लेखी पत्र फडणवीस साहेबांकडे होती, कारण जसे ते उपमुख्यमंत्री आहेत तसे पाटबंधारे खात्याचे मंत्री आहेत. बरोबर. आणि त्याच्या संदर्भात मीटिंग मंत्रालयात घ्यावी, जिथं सगळे पाटबंधारे खात्याचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील आणि हा माझा प्रश्न सोडवा. मी 2-3 वेळा त्यांच्याकडे पाठपुरावा केला आणि त्यांना मी हे पण सांगेल की त्यांनी 2 वेळा बैठका लागल्या, अचानक त्या रद्द कराव्या लागल्या त्यांना त्यांच्या काही अडचणींमुळे. आणि त्याच्यासाठी मला त्यांनी पाहिलं म्हटलं, अरे तू काळजी करू नको, म्हणजे आधीचा विषय संभाषण आमचं वेगळं होतं, तू काळजी करू नको, ही लवकरात लवकर ह्या 2 गावांच्या संदर्भात विश्वजित मी बैठक लावतो. आणि चालत चालत ते मला वाटतं विनोदाने म्हणले हा मुहूर्त लावतो, तो मीटिंगचा मुहूर्त होता. पण ह्याच्या आधी माझी एक क्लिप होती ना लोकमतच्या कार्यक्रमातली, ज्यावेळेस मी तरुण वयात एक 7-8 वर्षापूर्वीची का 10 वर्षापूर्वीची घटना आहे. फडणवीस साहेब का स्टेजवर मला म्हणाले, विश्वजित तुझ्यासाठी आम्ही तयार आहोत, तू पक्षात आहे किंवा कॅबिनेट मंत्री करू असं करू. मी स्पष्ट सांगितलं, दादा मी येऊ शकत नाही. आपल्या नम्रपणे सांगितलं, सन्मानपूर्वक सांगितलं, आपल्या ऑफरची मनापासून मी धन्यवाद मानतो, परंतु रक्तात काँग्रेस आहे. आणि त्याच भूमिकेने मी आज काम करतोय. मला माहित नाही आज अशा वावड्या उठतात, अफवा उठतात, हे का लक्षात येत नाही की आज ह्या 5 वर्षात मी काँग्रेस पक्षाचे किती कार्यक्रम केले. सांगली जिल्ह्यात केले, कर्नाटकाचे सिद्धरामय्या साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांचा 30 ते 40 हजार लोकांचा जाहीर सत्कार आणि शेतकऱ्यांचा मेळावा, धनगर समाजाचे आमचे मोठे नेते त्यांचा सत्काराचा मेळावा मी घेतला. भारत जोडो यात्रेत मी बुलढाण्यापासून नांदेडपासून बुलढाण्यापर्यंत 300-350 किलोमीटर मी स्वतः पायी चाललो. आणि तो एक अनुभव मला शिकायला मिळाला. लोकांची, मराठवाड्यातल्या विदर्भातल्या लोकांची मलाही त्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात संवाद साधता आला, म्हणून ते मी माझं भाग्य समजतो. अशा पद्धतीने हे काम चालू आहे. आज महाराष्ट्रात काय झालंय माहिती का, म्हणजे एका पक्षाच्या आमदारांनी दुसऱ्या पक्षाच्या आमदाराकडे बघून जरी हसलं जरी तरी काहीतरी आज वावड्या उठतात, अफवा उठतात, मीडियावाले त्याचा गैरअर्थ काढतात, गैरसमज करून घेतात. ही परिस्थिती अत्यंत चुकीची असं मला वाटतं. म्हणजे आम्ही आता काँग्रेसच्या कुठल्या आमदारांनी भाजपच्या कुठल्या आमदाराशी बघून हसायचं नाही का, अशी परिस्थिती आली का? अशी परिस्थिती येऊ नये. व्यक्तिगत जीवनात अनेक सुखदुःखाच्या प्रसंग असतात आणि त्या सुखदुःखाच्या व्यक्तिगत जीवनातल्या कुठेही त्याला जाती धर्माची आणि पक्षाची चौकट असता कामा नये असं माझं ठाम मत आहे आणि या मताशी मी ठाम राहणार आहे. पण तरी सुद्धा तुम्ही या वावड्यांकडे कशा पद्धतीने बघत होतात? कारण शेवटी महाराष्ट्रामध्ये अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी सतत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. संजय निरुपम इकडे प्रेस कॉन्फरन्स मध्ये ते म्हणाले की काँग्रेसला फार स्वस्तामध्ये निपटवलं जातं या सीट शेअरिंगमध्ये, आणि त्याच वेळेस बाकीचे मुद्दे सगळे निघत होते. तुम्ही महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय सांगणार आहात त्याच्याबद्दल की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस जो एकेकाळी नंबर 1चा पक्ष होता महाराष्ट्रामध्ये, आणि आत्ताच्या तुम्ही त्यावेळेस युथ काँग्रेसचं महाराष्ट्राचं नेतृत्व सुद्धा त्यावेळेस तुम्ही केलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसला या ऍडजस्टमेंट्स करायला लागतील का? महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांनाच ते ऍडजस्टमेंट्स करायला लागतील का? आणि याच पद्धतीने पुढचं राजकारण काही वर्ष तरी करावं लागेल महाराष्ट्रात, ही वस्तुस्थिती तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना समजावून सांगणार आहात का? बोला. बघा, काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, नॅशनल लेवल पार्टी आहे. आणि काँग्रेस पक्षाचा प्रेझेन्स हा देशाच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीमध्ये आहे. आज हीच परिस्थिती इतर प्रांतिक पक्षांची आहे का? देशामध्ये अनेक वेगवेगळ्या राज्यांमध्ये, अनेक प्रांतांमध्ये त्या राज्यातले त्या प्रांतातले पक्ष कार्यरत आहेत, परंतु काँग्रेस पक्ष एकमेव पक्ष आहे ज्याचा प्रेझेन्स प्रत्येक देशाच्या राज्यामध्ये आहे. आणि सांगण्याचा हेतू असा की जे काही इंडिया अलायन्स आज एकत्रितपणे जे काही देशातले वेगवेगळे स्टॅलिन असतील, तेजस्वी यादव असेल, अखिलेश यादव असेल, आम आदमी पार्टी असेल, ह्या सगळ्या ही जी मूठ बांधली ह्याच्यात पुढाकार तर काँग्रेस पक्षाने घेतला ना. मनाचा मोठेपणा काँग्रेस पक्षाने दाखवला, कारण आज ही देशात एक लोकशाही टिकवण्याची लढाई आहे. त्या लोकशाही टिकवण्यामध्ये आज कुठेतरी एक पाऊल मागे जावं लागलं तरी तो मनाचा मोठेपणा मी काँग्रेस पक्षाचा ह्यातला लोकांना दिसला पाहिजे. आणि कुठेही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला एक सांगा, गेल्या 2019ला काँग्रेस पक्षाचे 44 आमदार निवडून आले.
त्यामध्ये काँग्रेसमध्ये वाढ झाली ना, हो. विधान परिषदेत वाढ झाली, विधानसभेत वाढ झाली. रवी ढंगेकर आमचे पुण्याचे एक चांगले आमदार, त्या ठिकाणी कसब्यासारख्या 25 वर्षाचा भाजपचा बालेकिल्ल्यातनं आमचे काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले. आज पुण्याची लोकसभेची निवडणूक अत्यंत खंबीरपणे ते लढतायत. ठीक आहे, अशोकराव चव्हाण साहेब त्यांच्या काही कारणामुळे पक्ष सोडून गेले असतील, आणखी कोण एक दोन लोक गेले असतील, पण आतापर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 19 सालापर्यंत काँग्रेसचा एक तरी आमदार फुटला. उलट काँग्रेसमध्ये वाढच झाली, विधान परिषद वाढ झाली, विधानसभेत वाढ झाली, आणि मग काँग्रेस पक्ष हा एकसंघ राहिलेला आहे. ठीक आहे, आज अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास होत असेल, पण सगळेजण संघर्षाच्या परिस्थितीत सुद्धा आज लोकांचा, जनतेचा आशीर्वाद घेऊन, आज मी सुद्धा माझ्या पलूस कडेगावच्या लोकांचा आशीर्वाद घेऊन ताकदीने जनतेची सेवा करतोय, लोकप्रतिनिधी म्हणून ताकदीने मी काम करतोय, याचा मला अभिमान. विश्वजीतजी, एक महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये. यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही ठरणार आहे, जर ते इलेक्शनचं अॅरिथमॅटिक बरोबर बसवायचं असेल, तर गणित बरोबर बसवायचं असेल, तर वोट ट्रान्सफर कशा पद्धतीने होतं. मतांचं एका पक्षाकडनं दुसऱ्या पक्षाचा उमेदवार उभा असेल तर त्याला त्या मतांचं ट्रान्सफर कशा पद्धतीने होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये फिक्स्ड वोट बँक, म्हणजे जी वोट बँक काँग्रेस पडलेली आहे असा एकमेव पक्ष, दॅट इज काँग्रेस. 14 आणि 19 मध्ये काँग्रेसला पडलेली मतं ही साधारणतः समान राहिलेली आहेत, आणि 30 मतं काँग्रेसच्या बरोबर आहेत. त्या पानाने शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांच्याबरोबर किती मतं आहेत याचा अंदाज अजून नाहीये, कारण त्यांच्या पक्षांमध्ये फूट पडलेली आपण बघितलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये हे वोट ट्रान्सफर कशा पद्धतीने होईल असं तुम्हाला वाटतं. त्या पद्धतीचा समजूतदारपणा हा तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये किंवा खालच्या तुमच्या कॅडरमध्ये आलेला आहे का, आणि ती गोष्ट शक्य होईल असं वाटतं का, काय सांगता येईल तुम्हाला. नाही, काय असतं बघा, अलायन्स पॉलिटिक्स हे गेल्या 5-10 वर्षातलं एक नवं राजकीय समिलीकरण झालेलं आहे. ते देशात झालंय, ते महाराष्ट्रात झालेलं आहे, आणि त्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोण प्रांताचं राजकारण करतं, कोण भाषेचं करतं, कोण जातीचं करतं, हे आता ठीक आहे, दुर्दैवाने ही परिस्थिती देशात आणि महाराष्ट्रात उद्भवलेली आहे. या परिस्थितीमध्ये अलायन्स पॉलिटिक्समध्ये मी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचदा एखादा राजकीय पक्ष हा लोकशाही प्रक्रियेतनं त्यांचा हक्क आहे, त्यांचा तो अधिकार आहे आपला पक्ष वाढवण्याचा, आणि महाराष्ट्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पक्षाने एक आपले आता 1999 ते 14 लोकशाही आघाडीचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादी होते. प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यात आपल्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघामध्ये आपले कार्यकर्ते मजबूत केले, तिथं विधानसभेला उमेदवार, लोकसभेला उमेदवार तयार केले. पक्ष मजबूत करण्यासाठी जे काय करायचं होतं ते सातत्याने ते करत गेले. हा तो ठीक आहे, त्या पक्षाचा एक विषय आहे. हे करत असताना अचानकपणे ज्या अशा अलायन्स पॉलिटिक्सच्या समिलीकरणामध्ये ज्या जागा या दिल्या जातात, घेतल्या जातात, तर कार्यकर्ते दुखवले जातात, नाराज होतात, आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावना योग्य आहेत, कारण हे काही चुकीचं नाही. परंतु त्या कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करत त्यातनं थोडं समजूतदारपणे समजून सांगून, धीर देत एकमेकांना यातनं मार्ग काढणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हे जे काही महाराष्ट्रातलं अलायन्स पॉलिटिक्स झालं त्याच्यात आज काय, आज पवार साहेब आहेत, म्हणजे आज त्यांचं नेतृत्व महाराष्ट्रातलं नाही, देशाचं एक नेतृत्व आहे. एक त्यांनी त्यांच्या बाबतीत जे घडलं ह्या वयामध्ये त्याच्यात मोठी सहानुभूती महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आहे. आज उद्धव ठाकरे साहेब, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते चिरंजीव जरी असले तरी शिवसेनेचे ते नेते होते, म्हणजे मूळचा जो काही शिवसेना पक्ष आहे त्यात जी फूट पाडली त्याच्या बाबतीत जनतेला महाराष्ट्रातल्या प्रचंड मोठी चीड आहे. म्हणून कुठेतरी सहानुभूती ही लोकांमध्ये आहे, चीड पण आहे. आणि म्हणून आज काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार आणि ही जे काही ह्या दोन्ही पक्षांना किंवा त्यांच्या नेतृत्वाला मानणारा जो काही मतदार आहे, हे जर कॉम्बिनेशन झालं तर मला खात्री आहे महाविकास आघाडीला चांगलं यश महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकसभेत आणि विधानसभेत येऊ शकेल, त्यात माझं काही दुमत नाही. पण शेवटी जाता जाता तुम्ही समजूतदारपणे लोकांना तिकडे प्रेस कॉन्फरन्स घेतली, कुठल्याही पद्धतीने बंडाचा झेंडा तर तुम्ही तिकडे उभारलेला नाहीये, पण अजूनही वंचितचं हे आहेच, वंचितचे उमेदवार तिकडे आहेच, सांगलीमध्ये पण आहेत, महाराष्ट्रामध्ये पण असणार आहेत. गेल्या वेळेस वंचितला सांगलीमध्ये जवळपास 3 लाख मतं पडलेली आपण बघितली. यावेळची परिस्थिती तुम्हाला वेगळी वाटते का त्या पार्श्वभूमीवरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच परिस्थितीतनं मार्ग काढून विश्वजित कदम हे काँग्रेस बरोबर शेवटपर्यंत राहतील हे तुम्ही पुन्हा एकदा लोकांना सांगू इच्छिता का?
मला जोशी सर म्हणजे हास्यास्पद वाटतं, हा प्रश्न आज उद्भवतो कुठे? आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि सांगलीतल्या प्रत्येक माणसाला माहितीये की ज्या परीने मी अनेकांचा वाईटपणा घेतलाय जेव्हा मी सांगलीच्या जागेसाठी लढत होतो. मी सांगलीच्या जागेसाठी व्यक्तिगत मला उमेदवारी हवी होती का? माझ्या कुटुंबातल्या कुठल्या सदस्याला हवी होती का? मी काँग्रेस पक्षाच्या अस्मितेसाठी सांगली जिल्ह्यातल्या लढत होतो. मी काँग्रेस पक्षासाठी सांगलीत लढत होतो की आणि मी म्हणजे कितपत लढलो हे सगळ्याला माहिती आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आज हे जे काही सांगली जिल्ह्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात देशात होती ते आज मी आणि माझे जे काही सहकारी जे माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून जे ह्या सांगली जिल्ह्याच्या लोकसभेसाठी लढत होते, आज कुठेतरी काँग्रेस ही जिल्ह्यात टिकली पाहिजे, वाढली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही लढवतो. लोकसभेचा खासदार आम्ही देऊ शकतो महाराष्ट्रात आणि देशात, हे आमचा विश्वास आहे आणि म्हणून यासाठी आम्ही लढत होतो. म्हणून आता हा प्रश्न उद्भवतच नाही ना. सगळ्या लोकांनी माझी भूमिका हे सगळी पाहिली, म्हणून ह्या प्रश्नाला उत्तर देण्यासारखं मला काही वाटत नाही. मला एवढंच सांगायचं आहे की आता सांगली मध्ये जे काही वातावरण आहे त्यामध्ये परवा मी सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना आता आम्ही जाणून घेत आहोत, लोकांना भेटत आहोत, लोकांशी संवाद चालवून ही सध्याची आमची परिस्थिती आहे. विश्वजीतजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही शेवटी नॉट रिचेबल नव्हतात हे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सिद्ध केलंतच, पण आज मोकळेपणाने तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत. कारण सध्याच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये जेवढा मतदार गोंधळात आहे तेवढंच मीडिया सुद्धा गोंधळात गेलेली आहे, हे मला स्पष्टपणे मान्य करायला काहीच हरकत नाही आहे. तुम्ही म्हणताय ती परिस्थिती खरी आहे की विरोधी पक्षाच्या आमदाराला किंवा नेत्याला भेटलं की ताबडतोब या पद्धतीच्या वावड्या सुरू होतात, त्यामुळे त्याचं प्रेशर तुमच्यावरती जसं आहे तसं आमच्यावरती सुद्धा आहेच काही प्रमाणामध्ये. पण तरी सुद्धा जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे या पद्धतीच्या वावड्या उठतायत, त्याच्यामुळे सगळ्यांचा नाईलाज आहे. महाराष्ट्राचं राजकारण या पद्धतीने वळसा घेईल असं कोणाला कधी वाटलंच नव्हतं. 19 मध्ये ते झालं, 22 मध्ये पण झालं आणि 23 मध्ये सुद्धा ते झालेलं आहे. त्यामुळे बघूया पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला जातं. पण आज तुम्ही भूमिका मांडलीत, स्पष्टपणे भूमिका मांडलीत, समजूतदार भूमिका तुम्ही महाविकास आघाडीमध्ये मांडायचा प्रयत्न केलात. हा बोला, तुम्हाला बोलायचं होतं, बोला. एक मुद्दा मला सांगायचा आहे की सारखं जे म्हणलं जातं की काँग्रेस पक्षाने कुठेतरी महाराष्ट्राच्या ह्याच्यात सीटच्या वाटाघाटीमध्ये की कुठेतरी मागे पडले. मी लक्षात घ्या, देशात जेव्हा इंडिया अलायन्सची आकडेवारी बाहेर पडतील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, त्या देशामध्ये सर्वात जास्त इंडिया अलायन्स मध्ये खासदार हे काँग्रेस पक्षाचे राहतील. सर्वात जास्त काँग्रेस पक्षाचे खासदार राहतील आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यातील येथील, प्रत्येक राज्यात येथील, महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे असंख्य खासदार त्यामध्ये त्या ठिकाणी त्या यादीत असतील. आणि म्हणून हा जो काही हे आहे चुकीचा एक काहीतरी पद्धत हे केली जाते. हा ठीक आहे, कदाचित एखाद दुसरी जागा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात आणखी जास्त मिळाली असती, सांगलीची मिळाली असती तर फारच मोठा आनंद झाला असता आम्हाला, निश्चितपणे त्यात काही दुमत नाही. परंतु आता यामध्ये एवढंच मला म्हणायचं की देशामध्ये इंडिया अलायन्समध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वात जास्त खासदार राहतील हा मला विश्वास आहे. ठीक आहे विश्वजीतजी.